मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध, द्विपक्षीय राजकीय प्रणाली अनाकरणी सेना। लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या जागांमध्ये 50% वाढ करण्याच्या निर्णयापेक्षा देशातील राजकीय अस्थिरता नष्ट करण्यासाठी द्विपक्षीय राजकीय प्रणालीसाठी घटना दुरुस्ती करा असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले। या पत्रात सेंगर यांनी देशाची प्रगती व विकास हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनसारखा होऊ शकला नाही, यास बहुपक्षीय राजकीय प्रणाली कारणीभूत आहे असा उल्लेख केला। या पत्रात अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्ष हे जाती, धर्म व भाषावाद सारखे मुद्दे सोबत राजकीय भ्रष्टाचाराच्या समस्या निर्माण करून सामाजिक विषमता निर्माण करत आहेत, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। राजकीय स्थिरता एक सफल लोकतंत्रासाठी द्विपक्षीय प्रणालीची आवश्यकता फार जरुरी आहे। द्विपक्षीय प्रणाली मध्यममार्गी विचारांना प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांना अशा समान भूमिका घेण्यास प्रवृत्त करते, ज्या मतदारांच्या मोठ्या वर्गाला आकर्षित करतात। यामुळे राजकीय स्थिरता येऊ शकते, त्यात कमी भेद आणि अधिक सलोखा असतो, यामुळे विकासाला चालना मिळेल। बहुपक्षीय प्रणालीमुळे काही वेळा त्रिशंकू संसद निर्माण होऊ शकते, राजकीय अस्थिरताने विकास खुंटला जातो। प्रत्येक पक्ष हा फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे। देशात बहुपक्षीय राजकीय प्रणालीने लोकशाहीला नाकारत धनशाही आणली आहे, परिणामी भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे। विशेष म्हणजे या पत्रात द्विपक्षीय राजकीय प्रणाली वरचढ होऊ नये म्हणून एक उपाय त्यांनी सुचवलेला आहे। द्विपक्षीय राजकीय प्रणालीसोबत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहण्याची तरतूद करण्यात यावी। जर निवडून आल्यापेक्षा बरोबर त्यांनी कोणत्याही एका पक्षात पक्ष प्रवेश करावा, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होईल, असं या पत्रात नमूद केलं आहे।